हे गाइज, वेलकम टू माय चॅनल। तर हा किचनचा व्हिडिओ बनवायचा फर्स्ट टाइम आहे। आलं, लसूण, कांदा, मिरची आणि मसाला आणि दही हा काढून घ्या। ह्याच्यानंतर तव्यात इंग, जिरा, मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं ब्लॅक पेपर घालायचं। मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर ना कांदा जे कापलेला असते ते आपल्याला फ्राय करायचं। फ्राय करत ठेवायचे थोडंसं लाल होसपर्यंत। उकळलेला बटाटा कापून घालायचे, ते पण थोडंसं लाल होसपर्यंत थांबायचं। तर आपण मिक्सचर करणार आहे दहीचं। अर्धा बोल दही घेऊन बेसन घ्यायचं। मी पण थोडंसं बेसन घातले, जास्त बेसन घातलं नाही। त्याच्यात थोडंसं हळदी घालून, मीठ घालून मिक्सचर करून घ्यायचं। ते मिक्सचर झाल्यानंतर ना जे आपण बटाटा ठेवलेला असतो फ्राय करायला, ते थोडं लाल झालेलं असते, त्याच्यात आपल्याला ते मिक्सचर घालायचे। तर आता छोट्याशा बरणीत आपल्याला थोडंसं तेल घेऊन, लाल मिरच घेऊन, थोडंसं इंग घालून, तिखट पावडर घालून आणि मेथी घालायचं। मेथी घालून थोडंसं मिक्स करायला ठेवायचं। थोडंसं मिक्स झाल्यानंतर कोरिअँडर पावडर घालायचं। पावडर घातल्यानंतर ड्राय मँगो पावडर घालू शकता, ते थोडं आंबट राहते। आपल्याला आता हे तडका त्याच्यावरती घालायचं आहे। घालून झाल्यानंतर मिक्स करायचं। आपल्याला पाहिजे तर थोडंसं कोथिंबीर घालू शकताय। मला कोथिंबीर जास्त आवडते, मी कोथिंबीर जास्त घालते आणि मिक्स करून ट्राय करा। हा पंजाबी आलू कढी कसं वाटलं तुम्हाला?